दीदी हा घे मँगो आणि व्हायरल रेसिपी बनव. ओके. चला तर मग बनवूया व्हायरल मँगो कुल्फी. सध्या सोशल मीडियावर खूपच ट्रेंड चालू आहे ह्या रेसिपीचा. सो म्हटलं चला आपण पण ट्राय करूया. त्यासाठी मी 3 हापूस आंबे घेतले आणि अगदी स्वच्छ पाण्याने ते धुवून घेतले. रेसिपी दिसायला खूप सोपी आहे, पण मला करताना जाणवलं की खूप कठीण आहे. इथे मी आंब्यातली कोई काढत होते, तर माझा चाकू त्या आंब्याच्या बाहेरच जात होता सारखा. पण मी ट्राय केला. तिन्ही आंब्यामधल्या मी कोई काढून घेतल्या आणि नंतर ड्रायफ्रूट्स बारीक करून घेतले. चला तर आता स्टफिंग आपण तयार करूया. त्यासाठी मी दूध गरम करायला ठेवलं. त्यामध्ये बारीक केलेले ड्रायफ्रूट्स घातले. काजू, बदाम, पिस्ता जे काही ड्रायफ्रूट्स अवेलेबल असतील ते घालूया. त्यानंतर चवीपुरती साखर टाकूया आणि वेलची पूड घालायची. थोडंसं केसर घालायचं. सो स्टफिंगला खूप छान असा फ्लेवर तयार होतो. मी इथे अर्धा लिटर दूध घेतलं होतं. अगदी हे आपल्याला थिकनेस प्रॉपर येईपर्यंत गरम करायचं आहे. तुम्ही बघू शकता केसरचा फ्लेवर अगदी छान असा दुधामध्ये उतरलेला आहे. वाव, मस्तच. अगदी छान उकळी फुटलेली आहे दुधाला. हे मसाला दूध प्यायलाही खूप छान लागतं. तर माझं स्टफिंग करून तयार आहे. आता आंब्यामध्ये आपण ते ओतून घेऊया आणि जे आपलं समोरचं कट करून घेतला होता तो काप परत आपण त्याच्यावर लावून ठेवायचा आहे. असेच मी तिन्ही आंबे त्यामध्ये मिल्क घालून घेतलं आणि वरतून ते झाकून घेतलं. आता हे तिन्ही आंबे आपल्याला फ्रीजमध्ये 7 ते 8 तासांसाठी फ्रीज करायचे आहेत. म्हणजे हे जे दुधाचं स्टफिंग आपण ॲड केलेलं आहे ते अगदी थिक होतं आणि आपली एकदम टेस्टी अशी मँगो कुल्फी इन प्रोसेस आहे. 7 ते 8 तास आता मी याला फ्रीज करते आहे, म्हणजे ते अगदी प्रॉपर सेट होतं. चला तर आता आपण बघूया. मँगो अगदी थंड झालेले आहेत. आता आपल्याला ह्याचा पील ऑफ करून घ्यायचं आहे. तर मी ह्याचे साल काढून घेते. हातात खूप थंड लागतं हे, पण येस, आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि याचे छोटे काप करून घ्यायचे आहेत. आपली अशा पद्धतीने स्टफ्ड मँगो कुल्फी तयार आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि अशाच रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.